गॅरेज कुशनच्या दुकानाला लागली आग. कपाट व सर्व फर्निचर मजलिसे इतिहादुल मुस्लिम AIM धुळे यांच्यातर्फे पैगंबर जयंतीनिमित्त हिरे मेडिकल कॉलेजला लक्ष्मीनगर देवपूर या ठिकाणी श्रीरंग अवधूत परिवारातर्फे सकाळी 11 वाजता दत्त जयंतीनिमित्त चाळीसगाव रोडवरील एका कुशनच्या दुकानाला सकाळी आग लागली. या आगीत गॅरेज कुशनचे सर्व जळून खाक झाले. कपाटही जळाले. कुठलीच वस्तू शिल्लक राहिली नाही. तसेच या दुकानाच्या शेजारी कपाट व फर्निचर जळून सर्व खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमनच्या एक करीत 3 गाड्या आल्यात. त्यावेळेस कुठे नियंत्रण आले. चाळीसगाव रोडवरील पवन नगराच्या समोर ही घटना घडली. मुल्ला कॉम्प्लेक्स महरो गॅरेज कुशन व वाहनीचे स्पेअर पार्ट वरती मेडिकल दुकान विक्रीचे आहेत. ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगीमुळे नेमकी किती नुकसान झाले? पैगंबर जयंतीनिमित्त ऑल इंडिया मजलिसे इतिहादुल मुस्लिम AIM धुळे यांच्यातर्फे दिनांक 3/12/17 रोजी रात्री हिरे मेडिकल कॉलेज चक्करवाडी या ठिकाणी ब्लँकेटचे गरिबांना झोपलेले व बसलेले यांना प्रत्यक्ष ब्लँकेट वाटप करण्यात आले. 1-1.5 महिन्यांपासून थंडीचा जोर वाढल्यामुळे गरिबांचा थंडीत फार हाल होतात. थंडीपासून बचाव व्हावा या हेतूने या संस्थेतर्फे काम केले जात असते. हा एक चांगला संदेश आहे. असे गोरगरिबांना काही ना काही वस्तू वाटप करीत असतो. जर कोणाला या संघटनेत मदत व सामील व्हायचे असेल तशी ही संघटना त्यांचे स्वागत करेल, असे आवाहन ऑल इंडिया मजलिसे संघटनेने केले आहे. यावेळी अनवर पठाण, हजर काजी, जावेद पठाण, नामदेव कोळी, रहीम शेख, शोयल शेख, तौसिफ मिर्झा, कयुम्मू शेख, ताईर खाटिक, मिर्झा रहीम शेख, सुल्तानिया ग्रुप, MMM टायगर ग्रुप, दोस्ती ग्रुप, जुमेद पठाण, कादिर शेख असे सर्वजण उपस्थित होते. मैं अंजर पठान और अजहर काजी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन MIM धुलिया टीम पार्टी की तरफ से आज धुलिया हीरे मेडिकल कॉलेज सिविल हॉस्पिटल में आए हुए हैं. आज हमारा यहाँ आने का रीज़न ये है कि अभी धुलिया में सख्त ठंडी पड़ रही है, जिसकी वजह से कोई लोग जो है अकड़ कर यहाँ पर पड़े हुए हैं और जिन लोगों के रिश्तेदार जो बाहर गांव से आए हुए हैं अर्जेंट बेसिस पे इन्होंने कोई चादर वगैरह नहीं लाए और ठंडी की वजह से अकड़ कर ये जो है पड़े हैं और इनकी सहायता करने के लिए हमने सोचा कि हम इनकी सहायता करें. इसी प्रकार से हमने कुछ दिनों से सर्वे किया, जिस सर्वे में गुरुद्वारा के पास, बस स्टैंड के पास और सिविल हॉस्पिटल, जूना सिविल हॉस्पिटल के पास और मंदिरों और मस्जिदों के पास में कई बेसहारा लोग जिनका कोई सहारा नहीं रहता है और ठंडी के दिनों में ये अकड़ कर पड़े रहते हैं. तो हम ये चाहते हैं कि ऐसे लोगों की सहायता करने के लिए हमारे समाज सेवक लोग आगे आए और इन परिवारातर्फे आज सकाळी 11 वाजता दत्त जयंती निमित्त लक्ष्मी कॉलनीत व आजूबाजूच्या कॉलनीत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी हा सोहळा साजरा केला जात असतो. गेल्या 25 वर्षांपासून खंडपणे उपक्रम राबवित असतो. सामुदायिक पारायण रजनी अशोक कुलकर्णी यांनी पारायण ठेवले होते. त्याबरोबरच प्रसिद्ध वक्त्यांची कथा आयोजित करीत असतो. या रॅलीच्या वेळी सर्व श्रीरंग अवधूत परिवार, जयंत वैद्य, जितेंद्र काकडे, जगदीश सोनवणे, धीरज जगताप, नगरसेवक जगताप सर, गिरीश चौधरी, कोकणी दादा, उमेश निकम, रमेश सावंत, विठ्ठल माळी आदी कॉलनीतील सर्वजण उपस्थित होते. रंगावधूत परिवारातर्फे रंगावधूत परिवार लक्ष्मीनगर या त्यातर्फे दरवर्षी हे सोहळा हा साजरा होत असतो. गेली 25 वर्ष अखंडपणे हा उपक्रम आम्ही राबवितो. सामुदायिक गुरुचर्याचं पारायण याबरोबरच प्रसिद्ध वक्त्यांचं